नवी मुंबई महापालिकेत परिवहन समिती सदस्य निवडीच्या वेळी गदारोळ झालाय। भाजपनं सर्वच्या सर्व सदस्यपदी भाजप नगरसेवकांची निवड केली। नाईक कुटुंब नवी मुंबई महापालिका आपल्या बापाची असल्यासारखी मनमानी करत असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय। दरम्यान यानंतर सागर नाईक आणि चौगुलेंमध्ये चांगली जुंपली आहे। पाहूयात। नवी मुंबई महापालिकेच्या राजकारणात आता बाप हा शब्द रूढ होऊ पाहतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। भाजप आणि शिवसेना नेते एकमेकांचे बाप काढू लागलेत। परिवहन समितीच्या निवडीत भाजपनं मनमानी केल्याचा आरोप शिवसेनेनं केला। परिवहन समितीच्या सर्वच्या सर्व 12 सदस्य पदांवर भाजपच्या नेत्यांची वर्णी लावली आहे। हा कारभार मनमानी असून महापालिका बापाची असल्यासारखं वागणं चुकीचं असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली आहे। वरती शासन आहे, एक गोष्ट ध्यानात ठेवा, शासन आहे। प्रत्येक गोष्टी आम्हाला पण लोकांनी निवडून दिलेलं आहे। आम्ही लोकांच्या मधून आम्ही निवडून आलेलो आहोत। आम्ही पण इथे आम्ही कामकाज करायला आलेलो आहोत। सत्ताबळ म्हणजे काय सर्व काय असं नाहीये। सत्ताबळ म्हणजे सर्व काय नाही। जनता जनार्दन पूर्ण 111 याच्यामधून टॅक्स येतो, 111 वॉर्ड मधून टॅक्स येतो। म्हणजे यांच्या का कोणाच्या का बापाचं राज्य नाही आहे। आता आम्हाला थोडे अशा पद्धतीने शब्द सुद्धा घ्यायला लागायला लागलेत आम्हाला। नवी मुंबईचे सभागृह नेते सागर नाईक यांनी विजय चौगुलेंच्या आरोपांना उत्तर दिलं। नवी मुंबई आमच्या बापाची असल्याचं सागर नाईकांनी ठणकावून सांगितलं। बघा, आमच्या जनता ही आमची बाप आहे आणि या जनतेने आम्हाला हे राज्य दिलेलं आहे बहुमताने। त्यामुळे जनता आमची बाप आहे म्हणजे नवी मुंबई पण आमच्या बापाचीच आहे। त्यामुळे जनतेने जो दिलेला कौल आणि त्या माध्यमातून आम्ही सभागृहाने घेतलेला जो निर्णय आहे तो या जनतेने घेतल्यासारखा आहे। कारण की जनतेचं बहुमत, जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, गणेशजी नाईक साहेब यांच्या पाठीशी आहे। आणि या शहरासाठी जर कोण निर्णय घेऊ शकतो तर भारतीय जनता पार्टी घेऊ शकते। त्यामुळे तो विश्वास आहे, त्यामुळे तो सत्ता भाजपच्या नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये दिलेली। शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी भाजपवर मनमानीचा आरोप केला असून या प्रकरणात लवकरच स्टे आणणार असल्याची ग्वाही म्हस्केंनी दिली आहे। आमचे 5 सदस्य एकूण 42 जी आमची संख्या आहे त्या आधारे नेमणूक त्यांची करायला पाहिजे होती, परंतु हम करसो कायदा त्या ठिकाणी नवी मुंबईच्या महापौरांनी चालवला आणि महाराष्ट्रात कुठेही घडला नाही अशा पद्धतीने 12च्या 12 सदस्य परिवहन समितीवरती त्यांनी त्यांच्या सदस्यांची नेमणूक केलेली आहे। लोकशाहीचा गळा घोटलेला आहे, नियमांची पायमल्ली या ठिकाणी झालेली आहे। राजकारणात नेत्यांच्या वागण्या बोलण्यात एक मर्यादा असते, पण नवी मुंबईचे राजकीय नेते एकमेकांचे बाप काढू लागले। विधिमंडळात मित्रपक्ष असलेले भाजप शिवसेनेचे नेते नवी मुंबईत एकमेकांचे पक्के वैरी असल्यासारखे वागू लागले। स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई।